अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। हातावरील दडलेल्या रेषांमध्ये भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा। विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीच्या इतिहासातील न भूतो न भविष्यती अशी जाहिरात प्रसिद्ध झाली। या जाहिरातीमध्ये 8169 पदं आयोगाने जाहीर केली आणि मग अशी ही जी जाहिरात आहे ही आपल्याला एक भविष्यातील मोठी संधी घेऊन आलेली जाहिरात असं म्हणता येईल। अभी नहीं तो कभी नहीं अशा स्वरूपाची ही जाहिरात आहे। आणि मग असा असताना आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन आले, मेसेज आले की सर, बरेच जण भेटायला सुद्धा आले की सर आता नेमकं काय करायला पाहिजे आणि ही जी संधी आलेली आहे एवढ्या मोठ्या जागांच्या माध्यमातून ती आम्हाला कशी साध्य करता येईल किंवा त्यात आम्हाला निर्भेळ असं यश कसं मिळवता येईल याबाबत आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा। मग यावरती विचार केल्यानंतर एक थीम सुचली की बाबा ही जी काही 8169 पदांची जाहिरात आलेली आहे आणि त्याची परीक्षा जी 30 एप्रिलला होऊ घातलेली आहे, मग या 30 एप्रिल पर्यंत आपल्याला एका नियोजनाची गरज आहे, आपल्याला एका रणनीतीची गरज आहे। आणि मग या रणनीतीवरती भाष्य करणारा आजचा आपला व्हिडिओ मी घेऊन येतोय। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टींची स्पष्टता येईल की ही जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये आपली दिशा कशी असली पाहिजे, इथून पुढचं आपलं त्या 30 एप्रिल पर्यंत नियोजन कसं असलं पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचं प्रत्येक वेळेचं आपल्याला युटिलायझेशन जे आहे हे योग्य पद्धतीने कसं करता येईल याबाबत आज आपण चर्चा करूयात, बोलूयात। विद्यार्थी मित्रांनो, आज एमपीएससीच्या एकंदरीत 85 वर्षाच्या इतिहासामधली ही सर्वात मोठी जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये आपण बघतोय तर विविध विभागांमध्ये ही पदं आलेली आहेत। त्यामध्ये विविध पदं देखील 8 पदं यामध्ये डिक्लेअर झाली। या 8 पदांमध्ये सामान्य प्रशासन विभागामधलं सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याची म्हणजेच आपले एएसओ हे साधारणतः 70 पदं, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 8 पदं, त्यामधली एएसओची ती पदं आहेत। वित्त विभाग म्हणजे आपलं एसटीआय, ओके, या एसटीआयचं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर राज्य कर निरीक्षक 159 पदे, गृह विभाग पोलीस उपनिरीक्षक 374 पदे, आपल्या सर्वांचं आवडतं हे फौजदार पीएसआय, ओके। मग त्यानंतर महसूल आणि वन विभागामधलं दुय्यम निबंधकाचं श्रेणी 1 चं मुद्रांक निरीक्षक हे जे पद आहे, सब रजिस्ट्रार एसआर असं आपण त्याला म्हणतो, 49 पदं आलेली आहेत, ओके। त्यानंतर साधारणतः गट क ची ग्रुप सी ची ही गृह विभागातली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क 6च पद आहेत केवळ। वित्त विभागातली तांत्रिक सहाय्यक 1च पद आहे आणि जी महत्वाची पदं किंवा ज्या पदांसाठी मी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की ही जाहिरात या 2 पदांसाठी ओळखली जाईल इथून पुढे, आणि ती 2 पदं म्हणजे वित्त विभागातलं कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट हे पद 468 जागा घेऊन आलंय आणि सर्वाधिक जागा या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मंत्रालयातला जो आपला प्रशासकीय महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय याच्यामध्ये लिपिक आणि टंकलेखकासाठीची 7034 पदं या जाहिरातीमध्ये दिली गेली। आणि मग एवढी मोठी पदसंख्या आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात केलेली आहे, आपलं नियोजन त्यांनी सुरू केलेलं आहे। मग या नियोजनाअंती नेमका आपला फोकस जो आहे हा कशावरती ठेवायचा यावरती आपण आज चर्चा करूयात। तर एकंदरीत जाणून घेऊ की ह्या 30 एप्रिलला होणाऱ्या पूर्व परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम कसा आहे। मागच्या एका YouTube लाईव्ह मध्ये हा अभ्यासक्रम आपण पाहिलाय, ओके। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते की एकूण यामध्ये 100 प्रश्न विचारले जाणार आहेत, ओके। आणि या 100 प्रश्नांसाठी आपल्याला वेळ असणार आहे केवळ 1 तास म्हणजेच 60 मिनिटे, ओके। आता ही 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवणे हाच खरा एक मुळी महत्वाचा टास्क आहे, ओके। आणि मग अशा वेळेस आपल्याला जर परफेक्ट प्लॅनिंग आपल्याकडे असेल, अभ्यासक्रमावरती जर आपली एकंदरीत प्रभुत्व असेल, कमांड असेल, तर नक्की आपण चांगला अटेम्प्ट करू शकतो आणि या पूर्व परीक्षेमध्ये एक चांगलं निर्भेळ असं म्हणता येईल यश आपण नक्की मिळवू शकतो, ओके। आता बघा इकडे काय होतंय की या 100 प्रश्नांमध्ये कुठल्या कुठल्या विषयांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। तर मी आधी सांगितलं होतं की साधारणतः इतिहासावरती खास करून
महाराष्ट्राच्या इतिहासावरती हिस्ट्रीवरती 15 प्रश्न आहेत. त्याचं बायफर्केशन केलं तर 7 ते 8 प्रश्न महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भारताच्या इतिहासावरती 2 ते 3 प्रश्न आणि समाज सुधारकांवरती एक 4 ते 5 प्रश्न, असे एकंदरीत 15 प्रश्न हे आपल्याला इतिहास या घटकावरती विचारले जातात. यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय की साधारणतः लक्षात ठेवायचं की इंग्रजांचं आगमन भारतामध्ये कधी झालं, साधारणतः इसवी सन 1600 पासून स्टार्ट करायचं ते 1947 पर्यंत जायचं. ओके, म्हणजे इसवी सनाचं साधारणतः हे 1600 ते भारत स्वतंत्र कधी झाला 1947. आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, म्हणजे एकंदरीत 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झाली. आणि मग या इतिहासामध्ये आपल्याला हा आधुनिक इतिहास म्हणून आपल्या समोर येतो आणि आपल्या अभ्यासक्रमाचा तो एक महत्वाचा अविभाज्य असा भाग आहे. आणि मग यावरती आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे, नेमके काय त्याच्यावरती अभ्यास साहित्य वापरलं पाहिजे याच्यावरती देखील आपण चर्चा करू. परंतु आधी जाणून घेऊयात की नेमका अभ्यासक्रम काय काय आहे. ओके, आता हिस्ट्रीच्या बाबतीमधले हे साधारणतः 15 प्रश्न आहेत. त्यानंतर आपला पुढचा आहे जिओग्राफी. या जिओग्राफीवरती सुद्धा आपल्याला 15 प्रश्न विचारले जातील. त्यात परत एकदा महाराष्ट्राची जिओग्राफी महत्वाची आहे, महाराष्ट्राचा भूगोल आणि मग त्याचे 7 ते 8 प्रश्न. त्यानंतर भारताचा भूगोल, त्याचे एक साधारणतः मी म्हणेल 1, 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. आणि एकंदरीत मग आपली जी काही युनिव्हर्सल रचना आहे त्यावरती 1 ते 2 प्रश्न आणि त्यासोबतच ॲग्रिकल्चरवरती आधारित एखाद दुसरा प्रश्न या भूगोलाच्या माध्यमातून आपल्याकडे येतो. अशा प्रकारे हे एक साधारणतः 15 प्रश्न हे भूगोलाशी संबंधित असणारे आपल्याला विचारले जातात. आणि हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात आपल्याला सुरुवात कुठून करायची, काय करायची, याबाबत काय अभ्यास साहित्य आपण वापरायचंय, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा. आपल्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, पुढे जाऊयात. बघ, इतिहास झालं, भूगोल झालं. पुढचा आहे पॉलिटी किंवा याला आपण राज्यशास्त्र, राज्य प्रशासन किंवा त्यासोबत पंचायत राज, याचे एक साधारणतः दोन्ही मिळून एक 15 प्रश्न या दोन घटकावरती, 5 पंचायत राजचे, 10 साधारणतः आपली जी काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचे, त्यासोबत आपल्या एकंदरीत प्रशासकीय व्यवस्थेचे, यावरती साधारणतः हे 15 प्रश्न विचारले जातात. आता हे 3 कला शाखा विषय, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि पंचायत राज म्हणजे नागरिक शास्त्र याला आपण असं म्हणतो. मग या विषयांनंतर जे महत्वाचे विषय येतात त्यामध्ये बघा परत येतं अर्थशास्त्र. मग या अर्थशास्त्रावरती आणि त्यातल्या घडामोडींवरती, त्यातल्या फॅक्च्युअल डाटावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्यासोबत महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे, इथल्या अर्थव्यवस्थेतले जे महत्वाचे दुवे आहेत, त्यासोबत अर्थशास्त्रातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या मूलभूत संकल्पनांवरती सुद्धा, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्यानंतर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, अशा स्वरूपामध्ये जो काही आपल्याला भारताचं राष्ट्रीय उत्पाद GDP वगैरे, NNP वगैरे, त्यानंतर रिझर्व्ह बँक असेल, बँकिंग सिस्टीम असेल आपली, सहकार चळवळ असेल आपली, अशा आशयाचे प्रश्न या अर्थशास्त्र या घटकाअंतर्गत विचारले जातात. हे सुद्धा प्रश्न साधारणतः आपल्याला एक 10च्या आसपास आणि मग चालू घडामोडीच्या अनुषंगाने एखादा दुसरा प्रश्न वाढीव एक 10 ते 12 प्रश्न या अर्थशास्त्रावरती विचारले जातात. पुढचा आणि महत्वाचा विषय आहे सामान्य विज्ञान. मग यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे बेसिक विज्ञानाशी संबंधित असणाऱ्या शाखा, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र. आणि मग आता कोरोना कालावधीत आपण पॅन्डेमिक मधून बाहेर पडलोय आणि मग यामध्ये आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारण्याचा ट्रेंड हा आयोगाचा वाढत चाललेला आहे. आपल्या अभ्यासक्रमाचा एक महत्वाचा भाग हा हायजीन आणि आरोग्य, हेल्थ हा झालेला आहे. कारण हेल्थचं महत्त्व तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात येतंय का की आपला अभ्यासक्रम जो आहे हा एकंदरीत कशा अंगाने जातोय हे तुम्ही इथं लक्षात घ्या. पुढे या महत्त्वाच्या विषयासाठी सुद्धा एक 15 प्रश्न अपेक्षित आहेत. बघा 15 15 15 साधारणतः हे 60 आणि अर्थशास्त्राचे हे 10 70 झालेले आहेत. आणि मग पुढचा महत्त्वाचा विषय आहे आपला
चालू घडामोडी, करंट अफेअर्स असं आपण यांना बोलतो. मग याच्यावरती सुद्धा 10 ते 15च्या दरम्यान प्रश्न विचारले जातात. ह्या चालू घडामोडी म्हणजे काय, मग यावर्षीचे महत्त्वाचे पुरस्कार कोणाला आहेत, खेळाच्या बाबतीमध्ये काय यावर्षी घडलं. आता फिफाचा वर्ल्ड कप नुकताच पार पडलाय, मग ते फिफाच्या वर्ल्ड कपच्या बाबतीमध्ये येऊ शकतं. क्रिकेटच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासोबत पुरस्कार, आता नोबेल पुरस्कार दिले गेले, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले गेले, साहित्य संमेलनं कुठे आयोजित केली जात आहेत, चर्चेतील व्यक्ती कोण आहेत, राजकीय घडामोडी काय घडत आहेत, प्रादेशिक प्रशासकीय घडामोडी काय घडत आहेत, यावरती चालू घडामोडी, करंट अफेअर्स या घटका अंतर्गत अभ्यासक्रम आपल्याला त्या साधारणतः एक दिलाय. म्हणजे तुम्ही जर PYQ अनालिसिस जर केलं तर त्या माध्यमातून PYQ अनालिसिस वरती सुद्धा आपण पुढे बोलणार आहोत की PYQ अनालिसिस नेमका असतं तरी काय, त्याची सुद्धा चर्चा आपण पुढे करणार आहोत. आणि मग सरते शेवटी आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे तो म्हणजे आहे मॅथ्स. मॅथ्स म्हणजे इथं फक्त बेरीज आणि वजाबाक्या असा त्याचा अर्थ नाही. याचा अर्थ आयोगाने स्पष्ट केलाय अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणिताचे साधारणतः 7 प्रश्न आणि पुढचे एक साधारणतः 7 ते 8 प्रश्न असे बुद्धिमत्ता असे मिळून हे 15 प्रश्न आपल्याला विचारले जातील. असे एकंदरीत हा 100 प्रश्नांची ही जी आपली परिक्रमा आहे ही पूर्ण होते. अशा प्रकारे हे 100 प्रश्न बनतात आणि हा आपला अभ्यासक्रम या 30 एप्रिलच्या परीक्षेचा आहे. ओके, लक्षात घ्या. आणि मग हा अभ्यासक्रम आपल्या आवाक्यामध्ये घेण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, काय आपली रणनीती असली पाहिजे, त्यावरतीच आपण भाष्य करतोय. आता या रणनीतीमध्ये महत्त्वाचं येतं ते तुम्ही अभ्यास साहित्य कुठलं वाचता किंवा कुठलं अभ्यास साहित्य तुम्ही रेफर करणार आहात. या सर्व 100 प्रश्नांसाठी विषयानुसार हे अभ्यास साहित्य दर्जेदार असं अभ्यास साहित्य ठरतं. मग कुठल्या कुठल्या विषयासाठी कुठलं अभ्यास साहित्य आपण वाचलं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता यावरती बरेच प्रश्न येत आहेत की बुकलिस्ट सांगा, तर बुकलिस्ट वरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊ. परंतु त्या आधी एक महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. बघा, अभ्यास साहित्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याकडे येईल ते आहे पूर्व परीक्षेचे या कंबाईनच्या गट क च्या आणि गट ब च्या पूर्व परीक्षाचे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रत्येकानं हा व्हिडिओ बघणाऱ्या किंबहुना तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं हे PYQ करायचेच आहेत. या PYQ ना पर्याय नाही. PYQ जर कराल तरच या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकाल. दिवा स्वप्न बघणं किंवा आपण म्हणतो ना दिवा स्वप्न किंवा दिवसा स्वप्न बघण्यापेक्षा ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्या गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे, मस्ट आहे, त्या गोष्टी करायच्याच आहेत. आपल्याला सांगितलं जात आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. हे PYQ ज्यावेळेस तुम्ही करता अभ्यास साहित्याच्या अंतर्गत त्यावेळेस तुम्हाला कळतं की आयोग जो आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा या कंबाईनच्या पूर्व परीक्षांमध्ये ग्रुप बी आणि सी च्या साधारणतः कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतंय. ओके, कुठल्या टॉपिक वरती त्यांचा भर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी की या PYQ वरतीच आधारित पुढच्या येणाऱ्या परीक्षांमधले प्रश्न असतात. हे तुम्हाला जाणवेल सुद्धा ज्यावेळेस समजा तुम्ही 2011चा पेपर बघितला तर 2012च्या पेपरमध्ये काही प्रश्न त्यातले रिपीट झालेत, 13 मध्ये रिपीट झालेत, 14 मध्ये रिपीट झालेत आणि अगदी आता 22 पर्यंत ते प्रश्न तुम्हाला त्याच अनुषंगाने त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आलेले बघायला मिळतात. त्यामुळं या PYQचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असं आहे. ओके, पुढे जाऊयात की PYQ आपण केले, मग अभ्यास साहित्याचा पुढचा पार्ट येतो. तो सर्वात महत्त्वाचा आहे, तो आहे स्टेट बोर्ड. आपण जे अभ्यास साहित्य वाचतो त्या अभ्यास साहित्य हे बिनचूक असावं, त्यामध्ये चुका असू नयेत, कारण एक चूक सुद्धा आपल्याला महागात पडू शकते. लक्षात घ्या, आपला जो रिझल्ट आहे तो केवळ 1 किंवा 2 मार्कांवरती असतो. मित्रांनो, ही स्पर्धा परीक्षा आहे. या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा एक मार्क हा काउंट होतो आणि एक मार्कावरती तुमचं पुढचं भविष्य जे आहे ते ठरलेलं आहे. त्यामुळं आपल्याला हे जे अभ्यास साहित्य निवडताना फार काळजीपूर्वक तज्ञांचा सल्ला घेऊन मगच हे अभ्यास साहित्य आपल्याला निवडायचं
आहे. ओके, तर स्टेट बोर्डची साधारणतः इतिहास, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स, त्यासोबत नागरिक शास्त्र किंवा पॉलिटी ज्याला आपण म्हणतो त्या पॉलिटीची साधारणतः इतिहासाची 4थी ते 11वी 12वी पर्यंत, 4थी ते 11वी 12वी, रिपीट करतोय, ही तुम्ही बालभारतीची पुस्तकं वापरायची आहेत. ही पुस्तकं जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर त्याच्या PDF ई बालभारतीच्या वेबसाईटवरती तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. त्या इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहेत. तुम्हाला जे माध्यम सोयीचं आहे त्या माध्यमातून त्या PDF डाउनलोड करा आणि आजच त्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. सुरुवात आपल्याला PYQ झाल्यानंतर स्टेट बोर्ड पासूनच करायची आहे. ओके, त्यानंतर जिओग्राफीच्या सुद्धा 4थी पासून 11वी 12वी पर्यंतचे स्टेट बोर्ड आपल्याला कंबाईनच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. ओके, सायन्स हे साधारणतः 8वी 9वी 10वी हे जे सायन्स आहे हे सायन्स फार आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यासोबत 11वी 12वीचं नागरिक शास्त्र हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं ठरतं. म्हणून ही स्टेट बोर्डवरती आधारित बरीच पुस्तकं तुम्हाला या अभ्यास साहित्याच्या अंतर्गत महत्त्वाची ठरतात, किंवा सर्वाधिक महत्त्वाची आहेत. सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स याच पुस्तकांना आहे. आता पुढे येतं रेफरन्स मटेरियल किंवा आपण यांना संदर्भ पुस्तकं असं म्हणू. मग कुठली आहेत रे ही संदर्भ पुस्तकं? कुठली संदर्भ पुस्तकं आता बऱ्याच जणांना परिचित सुद्धा आहेत. मग ती विषयानुसार वेगवेगळी आहेत. ज्यावेळेस आपण बुक लिस्ट वरती व्हिडिओ बनवू त्यावेळेस ही संदर्भ सहित, पण थोडक्यात तुम्हाला काही पुस्तकांच्या बाबतीमध्ये आता तोंडी मी सांगतो. इतिहासाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर आधुनिक भारताचा इतिहास जर म्हटलं तर समाधान महाजन सरांचं पुस्तक चांगलं आहे. त्यासोबत महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास यासाठी गाठाळ आणि कठारे ही 2 पुस्तकं चांगली आहेत. ओके, हे 3 पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता. भूगोलासाठी तुम्ही सौदी सरांची मेगा स्टेट महाराष्ट्र, त्यासोबत भारताच्या भूगोलावरती सुद्धा सौदी सरांचं पुस्तक छान आहे. त्यासोबत दीपस्तंभ प्रकाशनाचं भारताचा भूगोल हे सुद्धा, त्यासोबत महाराष्ट्राचा भूगोल हे नकाशावरती आधारित, कारण भूगोलाचा अभ्यास हा नकाशाला अनुसरूनच केला गेला पाहिजे. त्यासाठी एखादा ॲटलास सुद्धा भूगोलाच्या अभ्यासासाठी आपल्या सोबत असणं कधीही चांगलंच. ओके, येते लक्षात. आणि मग त्यानंतर पुढचा जो विषय आपला आहे राज्यशास्त्र, त्यासाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं राज्यशास्त्राचं पुस्तक आहे, किंवा जर तुम्हाला दोघा तिघात मिळून पुस्तकं घेता येत असतील तर लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे M लक्ष्मीकांत हे राज्यशास्त्राचं पॉलिटिकल सायन्सचं पुस्तक आपल्याला राज्य प्रशासनाच्या बाबतीमध्ये असणारं मराठीमधून सुद्धा उपलब्ध आहे. ते पुस्तक तुम्ही दोघा तिघामध्ये जर शक्य असेल तर घ्या, किंवा या तुमच्या ज्या पुस्तक मी आता तुम्हाला सांगितलं रंजन कोळंबे सरांचं त्यामधून तुमचा अभ्यास होईल. पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे अर्थशास्त्र. त्या अर्थशास्त्रासाठी मी म्हणेन की IP सिंग सरांचं अर्थशास्त्राचं पुस्तक, IP सिंग सक्सेस अकॅडमी, या IP सिंग सरांचं अर्थशास्त्रावरती एक छान नवीन पुस्तक आलेलं आहे, ते सुद्धा बघू शकता. त्यासोबत रंजन कोळंबे सरांचं आहे, दीपस्तंभ प्रकाशनाचं सुद्धा आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते पुस्तक तुम्ही आवर्जून अर्थशास्त्रासाठी बघितलं पाहिजे. ओके, अर्थशास्त्रानंतर येतं सामान्य विज्ञान. मग सामान्य विज्ञानासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे? तर स्टेट बोर्डासोबत आपल्याला कोलते सरांचं एक पुस्तक आहे, भस्के सरांचं एक पुस्तक आहे. ही पुस्तकं तुम्हाला चांगली फायद्याची ठरू शकतात. तर या सायन्ससाठी भस्के सरांचं सुद्धा छान पुस्तक आहे आणि ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. आता पुढचा जो विषय आहे चालू घडामोडी. या चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये मी सांगेल की बऱ्याच प्रकाशनांच्या वार्षिकी प्रसिद्ध होत असतात. तुम्हाला जी वार्षिकी योग्य वाटेल ती घ्या आणि त्यातून चांगल्या पद्धतीनं अभ्यास तुम्ही करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा चालू घडामोडीचा सोर्स काय असतो मित्रा? तर सर्वात चांगला सोर्स असतो दररोजचं येणारं आपलं वर्तमानपत्र. लोकसत्ता सारखं वर्तमानपत्र वाचण्याची सवय कोणत्याही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सवय म्हणून ती ओळखली जाते. त्यामुळं लोकसत्ता हा तुम्ही नेहमी वाचनामध्ये ठेवा. तर एकंदरीत या सर्व विषयांनंतर जो भाग येतो तो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी. मग या विषयाला पुस्तक वाचणं हे अभ्यास साहित्य नाही, मग ते अनुभवणं हे महत्त्वाचं आहे.
तुम्ही जे PYQ आहे ते PYQ सोडवण्याचा प्रयत्न करा अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे, आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, ज्या अडचणी येत आहेत, त्या यूट्यूबच्या माध्यमातून, द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून, इथले जे काही प्राध्यापक उपलब्ध आहेत त्यांच्या माध्यमातून, आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज या अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे उपलब्ध आहेत. विशाल लिमन सरांचे, नागेश शिंदे सरांचे बरेच व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओज तुम्ही आवर्जून बघा. या PYQ वरती आधारित आहेत, द इन्फिनिटी अकॅडमीच्याच चॅनलवरती आहेत. आणि मग हे जे काय काळ, काम, अंतर, वेग, त्यानंतर दिशा, ज्ञान, घड्याळ, नाव, बोट, हे सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. पुस्तकच जर घ्यायचं असेल तर आरगडे सरांचं पुस्तक चांगलं आहे, ढवळे सरांचं पुस्तक चांगलं आहे. तर अशा पद्धतीनं हा आपलं अभ्यास साहित्य किंवा टार्गेट 30 एप्रिल जे आपण ज्याला म्हणतोय, ते टार्गेट 30 एप्रिल अचीव करण्यासाठी हे अभ्यास साहित्य, हा क्रम त्या अभ्यास साहित्यामध्ये सुरुवातीला पाळणं मस्ट आहे. ओके, पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा. आता लक्षात घ्या की PYQच्या बाबतीमध्ये द इन्फिनिटी अकॅडमीचं आपलं गट ब पूर्व परीक्षेचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. PYQ साठी याच्यासारखं दुसरं चांगलं पुस्तक मी म्हणेल नाहीये, कारण या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिका विश्लेषणासह स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला सूत्रांसोबत सोडून दिलेले आहेत. अशा प्रकारचं हे पुस्तक फार महत्वाचं ठरतं. अगदी 2011 ते 2022 इथपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या आहेत. रिसेंटचा जो आत्ता 8 ऑक्टोबरचा पेपर झाला, तो 8 ऑक्टोबरचा पेपर यामध्ये दिला गेलेला आहे. सर्व विषय आयोगाच्या, म्हणजे आयोगाने जे काही घेतलेले प्रश्न आहेत त्याचे स्पष्टीकरण पर्यायांसहित, हाच पर्याय काय आला अशा प्रकारचं स्पष्टीकरण, अतिशय सुंदर असं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी सांगू इच्छितो की मर्यादित कालावधीसाठी साधारणतः 26 जानेवारीपर्यंत हे पुस्तक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना 50% सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. केवळ 50% हे पुस्तक तुम्हाला मिळतंय. याच्यासाठी तुम्ही संपर्क करायचा आहे ड्रीम पाथ बुक स्टोर्स. ड्रीम पाथ बुक स्टोर्स हे नारायणपेठेमध्ये पत्र्या मारुती चौकात मानकरवाडा येथे स्थित आहे. तिथं येणं शक्य असेल तर तिथून डायरेक्ट 50% मध्ये मिळवा. त्यासोबतच जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर abcbook.in या वेबसाईटवरती हे पुस्तक अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर इथे मोबाईल नंबर दिलेले आहेत 82 63 95 49 46. नंबर बघा 82 63 95 49 46 या नंबरवरती संपर्क करा. चंदू शेठ आमचे जे चंद्रकांत आहेत ते तुम्हाला नक्की या पुस्तक मिळवण्यासाठी मदत करतील. त्यासोबत 96 07 15 51 11 या नंबरवरती सुद्धा संपर्क करून 96 07 15 51 11 या 2 नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि हे पुस्तक 50% सवलतीमध्ये तुम्ही ऑनलाईन सुद्धा घरपोच मागवू शकता. ओके, फार महत्वाचं आहे हे पुस्तक. येणाऱ्या 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी हे पुस्तक तुम्हाला नक्की मदतगार ठरणार याच्याबाबत मी खात्री देतो. ओके, पुढे जाऊयात. त्यासोबतच आपलं एक गाईडच्या स्वरूपामध्ये असणारं पुस्तक जसं तात्याचा ठोकळा हे पुस्तक आहे. ते पुस्तक तुला छान आहे. एकंदरीत सर्व विषय कव्हर करायचे असतील तर तात्याचा ठोकळा सोबत तुम्ही हे सुद्धा पुस्तक छान द इन्फिनिटी अकॅडमीचं प्रकाशित झालेलं आहे. ह्या पुस्तकाला सुद्धा 50% सवलत, परिपूर्ण तयारी. आणि या पुस्तकाचं टायटलच आहे मुळात की 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा आणि आपलं स्वप्न साकार करा. अशा प्रकारचं हे पुस्तक. हे सुद्धा पुस्तक तुम्हाला abcbook.in या वेबसाईटवरती ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. त्यासोबत ड्रीम पाथ या पुस्तकाच्या दुकानाच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध आहे. अशा प्रकारे ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत द इन्फिनिटी अकॅडमीनं 50% सवलतीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. ओके, आवर्जून या दोन्ही पुस्तकांचा
तुम्ही वापर करा। आता पुढे जाऊयात की वेळेचं नियोजन। जो नियोजन करेल तोच यशस्वी ठरेल, जो नियोजन करणार नाही तो मात्र नक्की फसेल, कारण नियोजनाअंतीच आपण आपलं अंतिम ध्येय प्राप्त करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढचा आपला एक एक मिनिट, आपला एक एक सेकंद हा महत्त्वाचा आहे। 30 एप्रिल पर्यंत आपल्याला एक महत्त्वाचा टप्पा आपल्या आयुष्यातला असं म्हणूयात आपण, आणि त्या फोकसने आपल्याला जायचं आहे। अगदी या वेळेच्या नियोजनामध्ये सकाळी आपण किती वाजता उठतो, आपल्या दिवसाची सुरुवात किती वाजता करतो, इथपासून ते रात्री आपण झोपी जाईपर्यंत जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपली प्राथमिकता, या नियोजनामध्ये आपली प्राथमिकता, आपली प्रायोरिटी ही फक्त काय असली पाहिजे, ती असली पाहिजे ओनली स्टडी, दुसरं काहीही नाही, फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, इतकंच आपलं प्राथमिकता आपल्या ठेवायच्या आहे। तरच या परीक्षामध्ये जरी जागा जास्त असल्या तरी आपण निर्भेळ असे यश मिळवू शकतो। आणि मग हे एक व्यक्तिगत बाब आहे की वेळेचं नियोजन, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण PYQ ॲनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की मग मला इतिहास सोपा जातो, किंवा मला भूगोल सोपं जातं, किंवा मला सायन्स अवघड जातं, मला मॅथ्सला थोडासा वेळ द्यावा लागेल। मग अशा वेळेस कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा याचं ज्याचं त्यांनी हे वेळेचं गणित कॅल्क्युलेशन बसवायचं आहे आणि त्यानुसार मार्गक्रमण करायचं आहे। तर अशा प्रकारे हे जे वेळेचं नियोजन आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते की इथून पुढची आपली प्राथमिकता, आपली प्रायोरिटी हा फक्त आपला अभ्यास आणि आपली येणारी 30 एप्रिलची परीक्षा इतकीच असली पाहिजे। त्या व्यतिरिक्त इतर घरामध्ये कोणाचं लग्न निघलंय, कोणाचा काय मुंजीचा कार्यक्रम आहे, कोणाचं काय नाव ठेवायचे, काय असेल काय नसेल, ते गेलं तरी बुडलं तरी चालेल, आपला अभ्यास बुडता कामा नये, हेच मला इथं निक्षून सांगायचं आहे। आणि तुम्ही ते नक्की कराल याबाबत मला खात्री आहे। ओके, कराल ना? यस ऑर नो कमेंटमध्ये सांगा। यस म्हणून सांगू शकता। ओके, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ठरतं या 23 एप्रिलच्या रणनीतीचा भाग म्हणजे योग्य मार्गदर्शन। आता हे योग्य मार्गदर्शन का महत्त्वाचं आहे, याला काय महत्त्व आहे योग्य मार्गदर्शनाला? तर विद्यार्थी मित्रांनो, समजा मला मुंबईवरून जायचं आहे नागपूरला, ओके, आणि मी मुंबईवरून नागपूरला पायी निघालो, चालत निघालो, तर मला पोचायला किती दिवस लागतील तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगा। ओके, आणि मीच जर त्या मुंबईवरून पुण्याला समृद्धी महामार्गावरून 110च्या स्पीडने निघालो तर मी केवळ 6 ते 7 तासांमध्ये, जे की दिवस असू शकतात, ते केवळ 6 ते 7 तासांमध्ये तो माझा जो प्रवास आहे तो पूर्ण करू शकतो। माझ्या ध्येयापर्यंत, माझ्या उद्दिष्टापर्यंत मी त्या कमी कालावधीमध्ये पोहोचू शकतो। तर हा जो महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या रणनीतीतला, तो आहे योग्य असं मार्गदर्शन आपल्याला मिळालं पाहिजे। प्रत्येक विषयाच्या विषय तज्ञामार्फत आपल्याला ते मिळालं पाहिजे। प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला कोणीतरी काउन्सिलिंग केलं गेलं पाहिजे, कोणाची तरी आपल्यावरती मेंटॉरशिप असली पाहिजे, त्यासोबत आपण कुणाला तरी या सर्व प्रक्रियेमध्ये एक गुरु म्हणून आपण त्यांच्याकडून सल्ले घेतले पाहिजेत। बऱ्याच अडचणी येतात, मानसिक, शारीरिक, आर्थिक सर्व पातळ्यांवरचा हा लढा आहे। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की हे सोपं प्रकरण नाहीये, म्हणून इथं आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज कुठल्याही टप्प्यावरती पडू शकते। आणि त्यासाठी द इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला कसल्याही प्रकारची समस्या असेल तर योग्य मार्गदर्शनासाठी तत्पर आहे, कुठली असू द्या, म्हणजे मानसिक स्तरावरती असू द्या। मानसिक स्तरावरती मी सांगायला मला आनंद होईल की आम्ही मानस मित्र म्हणून सुद्धा मी काम करतो। मग यामध्ये तुमच्या ज्या मनाच्या अवस्था आहेत त्या बाबतीत सुद्धा एक चांगलं कम्युनिकेशन, एक चांगला संवाद आपल्यामध्ये होऊ शकतो। तर अशा प्रकारे हे योग्य मार्गदर्शन द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। त्यासाठी या 30 एप्रिलसाठी टार्गेट 30 एप्रिलसाठी टार्गेट आपलं 30 एप्रिल आहे आणि या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी द इन्फिनिटी अकॅडमीची एक प्रिलिम्स स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच
सुरू होत आहे 1 फेब्रुवारी 2023 पासून। एकूण ही 75 दिवसांची बॅच असेल। याची वेळ 3 ते 7 असेल आणि या वेळेमध्ये प्रत्येक इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, त्यासोबतच अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठीचे महाराष्ट्रामध्ये नावाजलेले तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शनासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि मला नक्की खात्री आहे की कमी कालावधीत हे जी काही 30 एप्रिलची पूर्व परीक्षा आहे ते पास होण्यासाठी ही जरी फास्ट ट्रॅक बॅच असली तरी ती तुम्हाला अगदी सखोल पद्धतीने घेतलं जाईल। कुठल्याही तुम्हाला जोपर्यंत विषय समजत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही अशा पद्धतीचं हे नियोजन केलं गेलेलं आहे। आणि ही जी बॅच आहे या बॅचची फीज, बरेच विद्यार्थी विचारतात बॅच कधी सुरू होणार आहे, त्याची फीज कधी असणार आहे, किती असणार आहे, वेळ किती असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बॅच सुरू होते 1 तारखेला, कालावधी असणार आहे 75 दिवस, वेळ असणार आहे 3 ते 7 आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांच्या तुमच्या आग्रह खातर याची फीज कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करून केवळ 5,999 ऑनलाईन आणि ऑफलाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, ही फीज आहे 5,999 फक्त। ओके, आणि या ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या दोन्ही प्रकारे लेक्चर्स करता येतील। घर बसल्या तुम्हाला लेक्चर्स करता येतील, इतरत्र कुठेही जाण्याची गरज भासणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना पुण्याला, नाशिकला, नागपूरला जाणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ऑनलाईन माध्यमातून ही बॅच जॉईन करू शकता। जर तुम्हाला तुमच्या नोकरीतून वेळ मिळत नसेल तर ही बॅच तुम्ही रेकॉर्डेड पद्धतीने सुद्धा पाहू शकता। जर तुम्ही गृहिणी असाल, तुम्हाला घराच्या जबाबदाऱ्या असतील, बाहेर पडता येत नसेल तर ऑनलाईन स्वरूपात घरी बसून या मोठी जी संधी आलेली आहे तिचं सोनं या बॅचच्या माध्यमातून तुम्ही करू शकता। तर साधारणतः 1 फेब्रुवारीच्या आधीच आता याचे डेमो लेक्चर सुरू होतील। अगदी सोमवारपासून याचं शेड्यूल लागणार आहे, उद्यापासूनच, आणि त्या माध्यमातून प्रत्येक विषय तुमच्यासमोर येत जाईल आणि तुम्ही ॲडमिशन्स मात्र त्या वेळेस करून घ्यायचे आहेत। ओके, ऑफलाईनसाठी लिमिटेड ॲडमिशन राहतील, त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत त्यांनी लवकर ॲडमिशन घ्यायचे आहेत। त्यासाठी बघा, जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, पुण्यामध्ये तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर याचा पत्ता इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा बिल्डिंग, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे आहे। जर तुम्ही नाशिकमध्ये असाल, नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करू शकता। नाशिक ब्रांच इन्फिनिटी अकॅडमी, 2nd फ्लोअर, उपाध्याय क्लासेस, अशोक स्तंभ, वकीलवाडी, नाशिक या ठिकाणी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। जर तुम्ही नागपूरमध्ये असाल, हा आमचा आता नवीन पत्ता आहे नागपूरचा, इन्फिनिटी अकॅडमी, 1st फ्लोअर, टोपाज एजन्सी बिल्डिंग, अपोजिट हॉटेल ओरिएंट तैबाग, ग्रेट नाग रोड नियर वैद्यनाथ चौकाजवळ नागपूर या ठिकाणी ही आपली शाखा आहे। या तीनही, पुणे, नाशिक, नागपूर या तीनही शाखांच्या माध्यमातून हे ऑनलाईन त्यासोबत ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता। जर या बॅचच्या अधिक माहितीसाठी हे दिलेले नंबर्स आहेत, हे नोट डाऊन करून घ्या प्रत्येकानं, 75 07 60 56 77, ओके, त्यासोबत 93 70 42 34 72 या नंबरवरती तुम्ही संपर्क करा, तुम्हाला सर्व प्रकारची मदत केली जाईल। ओके, तर सर्वांनी हे नोट डाऊन करून घ्या, पत्ते आणि नंबर्स। आता जर तुम्हाला पूर्व आणि मुख्य यांची एकत्रित तयारी करायची आणि एक इंटिग्रेटेड बॅच लावायची आहे तर इंटिग्रेटेड बॅच सुद्धा, त्याचे सुद्धा ॲडमिशन सुरू आहेत। त्याचा कालावधी हा 6 महिन्यांचा आहे। प्रिलिम्स प्लस मेन्स अशा प्रकारे ही बॅच असणार आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे। या बॅचच्या माहितीसाठी सुद्धा जे दिलेले नंबर्स आहेत या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या बॅचची सुद्धा माहिती, प्रिलिम प्लस मेन्स इंटिग्रेटेड बॅच आपण म्हणतो हिला, तिची माहिती घेऊ शकता। ओके, आता पुढे मला जायचं आहे एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो मुद्दा आहे उजळणीचे महत्त्व। आपण अभ्यास साहित्य बघितलं,
आपण अभ्यासक्रम बघितला, आपण वेळेचे नियोजन बघितले, परंतु मित्रा ही आहे स्पर्धा परीक्षा आणि आपल्या परीक्षेचं स्वरूप आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हणजे काय तर आपल्याला एक इथं प्रश्न विचारलेला असतो अमुक अमुक आणि त्याला पर्याय दिलेले असतात 1 2 3 आणि 4. या पर्यायामधून त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला शोधायचं असतं. तर समजा प्रश्न घ्या आणि त्याचे उत्तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन नुकताच आपण साजरा केला. मग त्यामध्ये पर्याय तुम्हाला आहेत 75 76 77 आणि 78. असा सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारलाय. समजून सांगायचा मुद्दा लक्षात घ्या की यासाठी या उजळणीचं महत्व कसं असतं बघा. मग या 4 पर्यायामधून नच आपल्याला पर्याय शोधायचा आहे. म्हणजे काय की तो आपला पर्याय फक्त क्लिक करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, 75 पूर्ण झाली भारतीय स्वातंत्र्याला. मग आपल्याला प्रश्नाला अनुसरून पर्याय इथंच दिलेला आहे, आपल्याला कुठेही जायची गरज नाही. मग अशा वेळेस आपली स्मृती किंवा मेमरी ही जी स्मृती आहे ही चांगली असणं गरजेचं आहे. आणि मग ही स्मृती वाढवण्यासाठी एक गोळी मी तुम्हाला आज देणार आहे. ओके, आता ही स्मृती वाढवण्याची गोळी मुळात अस्तित्वात आहे का किंवा कुठला असं च्यवनप्राश खाल्लं तर ही स्मृती वाढते का तर वाढत नाही. या स्मृतीला एक शास्त्रीय आधार आहे. इबिंगज नावाचे एका शास्त्रज्ञानं यावरती बराच अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंती त्यानं एक सिद्धांत मांडला, एक कर्व त्यानं मांडला आणि त्या कर्वला अनुसरून एक इबिंगज कर्व या नावाने एक कर्व प्रसिद्ध आहे. बघा हा समजा एक्स आणि हा समजा वाय आहे आणि एक्स आणि वाय वरती जर आपण एका अक्षावरती कालावधी ठेवला म्हणजे 1 महिना 2 महिना 3 महिने, ओके, आपला काळ तेवढाच आहे आणि लक्षात ठेवण्याचं पर्सेंटेज आपलं 10%, 20%, 30%, 50% आणि सरते शेवटी असं करत करत 100% असं आपण ठेवलं. ओके, परीक्षेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. मग होतं काय मित्रा की जसा जसा काळ पुढे जातो तसा तसा हा ग्राफ खाली पडत जातो. म्हणजे काय की पहिल्या एखादी गोष्ट आपण ऐकली, वाचली, बघितली तर ती पहिल्या आठवड्याभरासाठी आपल्या स्मृतीमध्ये राहते. दुसऱ्या आठवड्यामध्ये ती आपल्याला कमी आठवायला लागते. तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला ती चांगल्या पद्धतीने आपण ती विसरलेली असतो. ओके, म्हणजे वाचलेलं पाठ, पुढचं पाठ, मागचं सपाट अशा पद्धतीने आपली मन सुद्धा आपल्या अभ्यासात आपण कैकदा ऐकलेली आहे. आणि मग हे वाचवण्यासाठी किंवा हे टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय ठरतं तर ती ठरते आपली उजळणी. ओके, ही जी रिव्हिजन आहे ही रिव्हिजन आपली होणं गरजेचं आहे. आपला अभ्यास साहित्य बघितलं, आपण अभ्यास साहित्य वाचून काढलं तर ते फक्त वाचायचं नाहीये, तर त्यामध्ये आपल्याला PhD करायची नाहीये. तर या पर्यायांपैकी एक योग्य पर्याय सुचण्यापुरतं आपलं डोकं चाललं पाहिजे, आपलं लॉजिक आपलं तेवढं डेव्हलप झालं पाहिजे. अशा पद्धतीनं ते आपलं वाचन किंवा आपल्या अभ्यास पद्धती, आपल्या अभ्यास नीती त्या पद्धतीने असणे गरजेची आहे. ओके, आणि मग यासाठी आपल्याला टेस्ट सिरीजचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. आणि मग जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव, हे जे लॉजिक मी आता बोललो तो लॉजिक डेव्हलप होण्यासाठी या टेस्ट सिरीजचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून याच्यासाठी द इन्फिनिटी अकॅडमीनं इन्फिनिटी लक्षवेध टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. यामध्ये 30 एप्रिलला होणाऱ्या या पूर्व परीक्षेसाठी एक पूर्व परीक्षेचा महासंग्राम म्हणूयात आपण याला, ही अशा स्वरूपाची ही टेस्ट सिरीज आहे. सर्व पदांसाठी उपयुक्त अशी ही टेस्ट सिरीज आहे. आयोगाच्या धर्तीवरती आयोगाच्या पॅटर्ननुसार यामध्ये प्रश्न विचारले जातील. बघा, एकूण 2 फ्री टेस्ट आता झाल्यात, त्यासोबत आगामी एकूण 24 टेस्ट होणार आहेत. 2400+ प्रश्नांचा सराव आपल्याला होणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक टेस्ट पेपरचं व्हिडिओ अनालिसिस द इन्फिनिटी अकॅडमीच्या या 2 फ्री टेस्ट ज्या झाल्या त्याचं PDF तुम्हाला अवेलेबल आहे. कुठे अवेलेबल आहे? द इन्फिनिटी अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल, त्यासाठी जॉईन करा. त्या चॅनलवरती तुम्ही त्या PDF बघा, त्या PDF मधने ते पेपर डाउनलोड करा, पेपर स्वतः आधी सोडवा, तिथं आन्सर की सुद्धा दिली आहे, तुमचा स्कोअर किती येतोय चेक करा, मग त्याचा व्हिडिओ बघा की आपलं थॉट प्रोसेस कुठं चुकली, आपली समजण्याची प्रक्रिया काय होती, आपलं आकलन कसं आहे, या बाबतीमध्ये
ते डिटेल डिस्कशनचे व्हिडिओज अवेलेबल आहेत द इन्फिनिटी अकॅडमीच्या याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनल फार महत्त्वाचा आहे. आता या संपूर्ण कालावधीत या संपूर्ण प्रवासामध्ये या चॅनलला सोडायचं नाही आपल्याला. ओके, तर ही टेस्ट सिरीज जी आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून उपलब्ध आहे. ऑफलाईन करायचे असेल तर पुणे, नाशिक, नागपूर. पुण्यामध्ये मानकरवाड्यात मोदी गणपती आपला जो पत्ता आहे तिथे या टेस्ट सिरीज बाबत अधिक माहिती हवी असेल, त्याची फीज काय वगैरे, तर 8999863938 त्यासोबत 9529988692 या 2 नंबरवरती, हे नंबर जे आहेत मी हे नंबर नोट डाऊन करून घ्या आणि या नंबरच्या माध्यमातून तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये सर्व माहिती दिली जाईल. कोणती टेस्ट कधी असेल, स्टेट बोर्ड आहे, स्टेट बोर्डची आधारित विशेष प्रश्न त्यामध्ये दिले गेलेले आहेत. 30 एप्रिलची एक प्रकारची ही रंगीत तालीम आहे मित्रांनो. तर नक्की ही टेस्ट सिरीज सोडवा. आता या सर्व प्रक्रियेतून आपल्याला यश नक्की येईल. ही रणनीती वापरली तर नक्की 30 एप्रिलची परीक्षा आपण यशस्वीरित्या पास होऊ आणि मेनच्या परीक्षेला आपण अपेअर होऊ. त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. ओके, तर तुम्ही ते नक्की कराल अशा अपेक्षेसह आज आपण इकडे थांबूया. तुम्हा सर्वांना या परीक्षेसाठी, या परीक्षा योजनेसाठी, या सर्व प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. द इन्फिनिटी अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू. आय विल स्टडी, आय विल विन.